नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तिन्ही सिप्सचा झालेला पेपर मी आज स्वतः पेपर देऊन आलेलो. ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची कळकळीची विनंती आहे. बघा, उद्या फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट ज्यांचा पेपर आहे त्यांनी फक्त आज एक काम करा. ज्ञानवर्धे सरचं जे काही ॲप आहे, ठीक आहे, ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये 3 फ्रीमध्ये टेस्ट दिले आहेत. त्या टेस्ट सोडा व्यवस्थित आणि प्रश्न जे तुमचे चुकलेले आहेत त्या प्रश्नाचं त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे, तर व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करा. हा एक महत्त्वाचा भाग झाला. दुसरा भाग आहे पेपरला गेल्याच्या नंतर नेमकं करायचं काय, कारण तुमचा अभ्यास सुद्धा तिथं तेवढा कामी येणार नाही. नेमकं तुम्हाला तिथं करायचं काय. अनेक मुलं आहेत 6 महिन्यापासून बॅच लावलेले आहेत, परंतु तिथं पेपरमध्ये त्यांना व्यवस्थित पेपर सोडवता आलेलं नाही. मग काय करायचं आता, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघू. मराठी व्याकरणचं अनेक जणांनी सांगितलंच नाही. बघा, लिंग हा जो प्रकार आहे, लिंग विचारमध्ये स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, यावर तुम्हाला 3-4 प्रश्न आणि मराठीचे 15 प्रश्न आहेत, तर साधारणतः एक 25+ प्रश्न आजच्या फर्स्ट शिफ्टला विचारलेले आहेत. सेकंड शिफ्टला पण तोच पॅटर्न आहे, थर्ड शिफ्टला सुद्धा तोच पॅटर्न आहे. त्याच्यासोबत वचन, एक वचन ओळखा, अनेक वचन ओळखा किंवा मग बहुवचन ओळखा, असे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक वाक्यरचना दिलेली आहे, ते वाक्य सिक्वेन्स लावा याच्या प्रकारे आहेत. आणि सरळ साधे वाक्यरचना दिली जाते, रिकामी जागा भरा, अशा प्रकारे. म्हणजे सोपं आहे. फक्त ग्रामर रिलेटेड भाग आहे. वचन, एक वचन, अनेक वचन हे एकदा बघून जा, ठीक आहे. त्याच्यासोबत तुमचं लिंग, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी एकदा बघून जा. वचनपेक्षा स्त्रीलिंगी, पुल्लिंगी म्हणजे लिंगापेक्षा वचनवर जास्त प्रश्न आहे, त्यामुळे वचन व्यवस्थित बघून घ्या. एक वचन कुठले आहेत, अनेक वचन कुठले आहेत, तिथं कन्फ्यूज करतात. दोन्ही पण अनेक वचन वाटतात, दोन्ही पण एक वचन वाटतात. थोडे अवघड प्रश्न ते एकदा बघून जा. त्याच्यासोबत ज्ञानवर्धेची जे काय तुम्ही 8 टेस्ट सिरीज सोडवणार फ्रीमधली, ती पूर्ण टेस्ट सिरीज व्यवस्थित सोडा टाईम लावून. आणि त्याच्यानंतर तुमचा जे काही चुकलेले प्रश्न आहेत सगळे बघून घ्या. आकृत्या आहेत, साधारणतः ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या 7 ते 8 आकृत्या सेम जशाला तशा त्याच्यातल्या आहेत, पुस्तकातल्या म्हणा, त्यासोबत त्याच्या टेस्टमधल्या. पण त्या आकृत्या सोडा, तुक्के मारले हरकत, त्याचं सोल्युशन बघा एकदा. आज जेवढा वेळ मिळेल, ज्याचा फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट उद्या पेपर असेल त्यांनी तेवढं काम करा. त्याच्या बाहेरचं नाही. पेपर जाताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, सोबत तुमचं हॉल तिकीट, त्याची झेरॉक्स, हॉल तिकीट झेरॉक्स, तुमचं जे काय ओरिजिनल ID कार्ड आहे ते ID कार्ड, त्याची झेरॉक्स आणि पेन घेऊन जा सेंटरला. कुठला पेन ज्याच्यातून पूर्ण पारदर्शक दिसला असा एक पेन. याच्या विरुद्ध काही घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. पेपरला बसल्यानंतर तिथं तुमचे काही इन्स्ट्रक्शन असतात ते सांगतात, तेवढे फॉलो करा. जास्त वेळ निवांत राहा. आणि पेपर सुरू झाल्यानंतर पहिला प्रश्न तुमचा जो कुठला असणार आहे, तुमचा पहिला प्रश्न सोपा असेल, तुम्हाला वाटतं पटकन दिसेल, माझ्याकडून सोडवण होईल, पटकन सोडवा. आणि समजा दुसरा प्रश्न घेतलाय, थोडा अवघड वाटायला, तुम्हाला मी नंतर सोडेल, तो नंबर लिहून ठेवा. कोरे पेजवर देतात तुम्हाला, त्या कोरे पेजवर तो नंबर लिहून ठेवा आणि मग नंतर त्या जा त्याच्याकडे. परंतु जाताना त्याला तुक्का मारून जा, कुठला एक तुक्का मारा. जो तुमचा नंबर असेल तो 3 नंबर, 4 नंबर, जास्त उत्तर 3 नंबर, 4 नंबर, कुठलाही तुम्हाला जो वाटतो तो तुक्का मारा आणि पुढे जा. आणि तुम्हाला वाटते मला तो सोडवायचा, त्याचा नंबर लिहून घ्या. आणि लक्षात ठेवा, पहिल्या तुम्हाला कळते मला याचं उत्तर काढताय, ते पहिले सोडून घ्या पटपट. आणि जे येत नाही त्याला तुक्के मारत जा, जे कुठलं असेल ते शेवटपर्यंत. कारण तुम्हाला वाटतंय आपण ते ठेवू आणि नंतर परत येऊ, असं अजिबात करू नका. असं अनेक मुलांसोबत झाले ज्यांनी 6-6 महिने बॅच लावल्या, खूप चांगला अभ्यास आहे, चांगल्या प्रकारे त्यांना टेस्टला सुद्धा मार्क येत होते, परंतु पेपरला त्यांनी फजलवरच एक 10-12 मिनिटं घातली, पुन्हा सुटली नाही. पुन्हा म्हणजे अशा प्रकारे तुमचं तिथं होत असं, आणि मग एवढे मिनिटं घालून तुमचा काहीच फायदा नाहीये, पुन्हा मग तुक्के मारत गेला. असं अजिबात करू नका. पहिले तुम्हाला जे कुठले येतील सिक्वेन्स अजिबात नाही, कुठलाच नाही. मराठी मधात आहे, मधातच मानवशास्त्र आहे, मधातच गणित आहे, मधातच बुद्धिमत्ता आहे. तर तुम्हाला पहिल्या प्रश्नापासून जे करेक्ट वाटतं, सुरुवातीला पटकन दिसतंय, ते सोडून घ्या, पुढे जा, सोडून घ्या, पुढे जा, असं करा शेवटपर्यंत. ॲड्रेसचे प्रश्न सोडून घ्या, ठीक आहे, व्यवस्थित. इनइक्वलिटीचे अतिशय सोपे प्रश्न, एकदम सोपे प्रश्न, साधारणतः 7 ते 8+10 प्रश्न म्हणले तर हरकत नाही. आजच्या सगळ्या शिफ्टला ॲड्रेसवर 10-12 प्रश्न आहेत, ते पण सोडून घ्या. आणि आकृत्याला तुम्हाला जमत असेल तर सुरुवातीला आकृत्याला अजिबात वेळ देऊ नका. नंतर तुम्ही शेवटचे 20 मिनिटं ठरवून ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, काय सोडवायचंय. कारण खूप वेळ तिथं आरामशीर पेपर सोडवला व्यवस्थित अशा प्रकारे तर तुम्हाला आरामशीर टाईम पुरतो. आणि ज्या मुलाने एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ घेतला, सिटिंग अरेंजमेंट आहे, लिनियर सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा वर्तुळात सिटिंग अरेंज, तिथं जर तुम्ही जास्त वेळ घातला किंवा गेला तुमचा, मग तुम्ही तो व्हायबल होऊन जाता. वेळेकडे बघत राहतात,
वेळ तर चाललाय, हा प्रश्न तर सुटत नाही, अजिबात असं करू नका. एक ठराविक सिटिंग अरेंजमेंट प्रश्न आहे, 5 प्रश्न आहेत, लिनियरचे 5 प्रश्न आहेत, त्याला एक वेळ ठरवा, 5-10 मिनिटं, 5 मिनिटं, 6 मिनिटं जाऊ द्या, हरकत नाही, कारण ते हातचे मार्क. त्याच्यासोबत तुमचे सिम्प्लिफिकेशनचे गणिताचे प्रश्न आहेत, अतिशय सोपे प्रश्न आहेत. जे ज्ञानवराड्याची टेस्ट सिरीज सरांची आहे, टेस्ट सिरीज सोडवत आहे, ते सोडवा व्यवस्थित टाइम लावून. त्यात चुकले प्रश्न तर त्याचं सोल्युशन बघा कशा प्रकारे सोडवलं, इथं लगेच पटकन क्लिक होऊन जातं. आणि सेम तेवढंच, ज्यांचा उद्या पेपर आहे त्याने तेवढं काम करा, काही ऐकलं हरकत नाही, ती टेस्ट व्यवस्थित सोडा, त्याचं सोल्युशन बघा आणि आत्ता सुरुवात करा. ठीक आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडलास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कट ऑफ लक्षात ठेवा, थोडंसं वाढणारे कट ऑफ, पेपरची क्वालिटी आहे, तर पेपर एवढा काही अवघड नाही आहे, फक्त वेळेमुळे मुलांना तो सोडता येत नाहीये. ठीक आहे, आणि ज्यांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस आहे तर जास्त वेळ एखाद्या प्रश्न न देता पटकन दिशी सोडायचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला, ऑल द बेस्ट सर्व.